महाराष्ट्राचा 2025चा अर्थसंकल्प नुकताच अजित पवारांनी सादर केला। यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काय असा प्रश्न विचारला जातो। तर मंडळी, कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या तरतुदी जाणून घेऊया। समृद्धी महामार्गालगत अॅग्रो लॉजिस्टिक हब निर्माण होत आहे, ज्याचा थेट लाभ मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांना पीक योजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5818 गावांमध्ये 4227 कोटी रुपये किमतींची 1,48,888 कामे हाती घेण्यात येणार आहे। तसेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात तत्वता मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाचे लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर आहे। या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या 6 जिल्ह्यांना होणार आहे। यामुळे येत्या काळात आपला शेतकरी बांधव आणखी समृद्ध होऊ शकतो।